नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी दिल्लीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेत त्यांनी मोदींना दिवाळी आणि नववर्षाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी शिंदे यांनी त्यांना शाल, पुष्पगुच्छ आणि संत तुकाराम महाराजांची मूर्ती भेट म्हणून दिली। तसेच केंद्र आणि राज्यातील अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा केली। यावेळी मोदी यांनी एनडीए मधील सर्व घटक पक्ष हे विचाराने जोडले गेलेले असून पक्ष ही आघाडी अशीच भक्कम राहावी अशी अपेक्षा व्यक्त केली। तसेच संपूर्ण शिंदे कुटुंबियाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या। एनडीएच्या बद्दल आणि महायुतीच्या बद्दल अतिशय मत स्पष्ट आहे की एनडीए आणि महायुती ही आपली एक आपलं जे काही गठबंधन आहे, हे गठबंधन जे आहे एक विचारधारा घेऊन आपण पुढे जातोय आणि एक जी काय आयडिओलॉजी आहे आणि अजेंडा आहे, विकासाचा अजेंडा हा आपण नेहमी राबवला पाहिजे याच्यावर त्यांचा भर असतो। आणि त्यामुळे महायुती आणि एनडीए हे मजबूतीने प्रत्येक निवडणुकांमध्ये किंबहुना विकासाच्या प्रत्येक कामामध्ये आपण एकत्र राहिलं पाहिजे अशीच भूमिका वेळोवेळी जेव्हा जेव्हा बैठका झाल्या तेव्हा तेव्हा मोदी साहेबांनी घेतलेली आहे। भारताच्या प्राचीन बौद्ध वारसा संदर्भात एक मोठा राजकीय आणि धार्मिक संदेश रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्धाच्या अधिपत्याखाली आणण्याची चळवळ कोणत्याही परिस्थितीत यशस्वी होईल असे स्पष्टपणे सांगितले। चंद्रपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवरून धम्मचक्र अनुपवर्तन दिनानिमित्त त्यांनी महाराष्ट्रातील बौद्ध आंबेडकरी समाजाला एकजूट राहण्याचे जोरदार आवाहन केले। मुंबईतही मोठी एकजूट निर्माण झाली असून त्यामुळे जनशक्ती आंदोलनाला निर्णायक यश मिळेल असा दावा आठवले यांनी केला। या कार्यक्रमाला हजारो बौद्ध अनुयायी उपस्थित होते। भारताच्या बौद्ध वारसाचा अभिमान व्यक्त करताना आठवले म्हणाले की बुद्धाने धम्मचक्र प्रथेची सुरुवात केली, त्यानंतर 300 वर्षांनंतर सम्राट अशोकाने ती जगभर पसरवली। मुंबईत बीएमसीच्या निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे राजकीय आरोप प्रत्यारोपांना उधाण आले। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय। दिवाळीच्या गोडव्यातही भाजप द्वेषाचे विष मिसळत असल्याचे ते म्हणतात। भाजपाला मुंबईचे विभाजन करून महापालिकेची सत्ता बळकवायची असून शहर असुरक्षित बनवत असल्याचा आरोप गायकवाड यांनी केलाय। त्यांनी मुंबई लुटण्याचे काम केले। मुंबई वाचवण्यासाठी भाजपचा पराभव करणे गरजेचे आहे असा नारा देत त्यांनी जनतेला आवाहन केले आहे। अब इस बार दिवाली का त्योहार है। दिवाली का त्योहार सब साथ में मिलाते हैं, एक आनंदोत्सव होता है, सब लोग साथ में मिलकर उसको मनाते हैं। लेकिन दुर्भाग्यवश दिवाली के फरार में भी इन्होंने राजनीति लाई, वो भी द्वेष की राजनीति लाई। मेरा इनसे सवाल है, बस हो गया ये द्वेष की राजनीति करना, भाषा का वाद निर्माण करना, धर्म का वाद निर्माण करना, जात का वाद निर्माण करना। कभी तो आप मुंबई के मूलभूत सवालों के ऊपर बात करोगे कि नहीं करोगे? आता राज्याच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी येत आहे। मंत्री संजय शिरसाट यांनी राजकीय निवृत्तीचे संकेत दिलेत। त्यांनी केलेल्या वक्तव्यानुसार मी 4 टर्म आमदार राहिलो आहे, पुढे राहीन की नाही माहित नाही। राजकारणात कधी थांबले पाहिजे हे प्रत्येक व्यक्तीने ठरवले पाहिजे असं मत शिरसाट यांनी व्यक्त केले। शिरसाट पुढे म्हणाले की राजकारणात कोणीही अमृत पिऊन आलेलं नाही। जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत चांगले काम करावे। प्रत्येक वेळेला आपण अमृत पिऊन आलेलो आहोत, मीच कायम तिथे राहीन असं काही नसतं असंही त्यांनी स्पष्ट केलं। माणसाने जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंत काम करावं, चांगलं काम करावं आणि प्रत्येक वेळेला आपण हे अमृत पिऊन आलेलो आहे, मीच कायम तिथे राहील असं काही नसतं। म्हणून कधी थांबायचं हे माणसाने ठरवलं पाहिजे की आता बस झालं। 4 टर्म मी आता आमदारकी राहिलेलो आहे, 10 वर्ष नगरसेवक राहिलेलो आहे। कदाचित पुढे मी राहील की नाही मला माहित नाही। सरकारी रुग्णालयातील डॉक्टर तरुणीने गुरुवारी आत्महत्या केली। या प्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर मानसिक व शारीरिक त्रास तसेच लैंगिक अत्याचार गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी पोलीस अधिकाऱ्याला निलंबित केले असून दोघांचा शोध घेतला जात होता। पहाटेच्या सुमारास प्रशांत बनकरला पोलिसांनी ताब्यात घेतलं। धुमाळ नावाचा वैद्यकीय अधिकारी तिला वारंवार टॉर्चर करत होता, सुट्टी देखील देत नव्हता। त्याने आम्हाला सहकार्य केलं नाही। यातील दोन्ही
आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि आमच्या वैद्यकीय अधिकारी लेकराला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। धुळ्याच्या शिरपूर शहरातील अंबिकानगर परिसरात पहाटे 2 ते 2:30 वाजेच्या सुमारास दरोडेखोरांनी गॅस कटरच्या सहाय्याने एसबीआय बँकेचे एटीएम फोडून लाखो रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग केला असता दरोडेखोर आणि पोलिसांमध्ये थरारक चकमक झाली। शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बिजासन घाट परिसरापर्यंत संशयितांचा पाठलाग केला, मात्र दरोडेखोर कार आणि रोकडसह फरार होण्यात यशस्वी झाले। पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून तपासासाठी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे। आदिवासी बहुल नंदुरबार जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा ग्रामीण रुग्णालयामध्ये एका वृद्ध महिलेवर काही दिवसांपासून उपचार सुरू होते, मात्र तब्येतीत सुधारणा होत नसल्याने रुग्णालयातून बाहेर पडलेली ही वृद्ध महिला रुग्णालयापासून 500 मीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला असहाय्यपणे पडून होती। दरम्यान महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने वृद्ध महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला। दरम्यान यावेळी रुग्णवाहिका वेळेत न आल्याने या महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात आलाय। आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात उपचाराअभावी अबालवृद्धांचा मृत्यू होत असल्याने स्थानिक प्रशासन, संबंधित विभाग आणि शासनाने गांभीर्यपूर्वक लक्ष देऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे। नमस्कार, मी भारती पवार, इंकला फाउंडेशनचे सदस्य। 15 मिनिटं आधी आम्हाला व्हॉट्सअपवर एक व्हिडिओ आला की म्हातारीचा, जी जिवंत होती आणि ती शहाद्याच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या अगदी जवळच्या रस्त्यावर गेल्या 8 दिवसापासून पडून आहे। आमची टीम 15 मिनिटात इथं पोहोचली। जेव्हा आम्ही इथं पोहोचलो होतो त्या म्हातारीमध्ये जीव होता। आम्ही तिला पाणी पाजलं। आम्ही डॉक्टरांची वाट बघतोय, तिथं असं सांगितलं डॉक्टर कोणीच नाहीये, पण आमच्या समोर इथून एक वैद्यकीय डॉक्टर गेले, त्यांचं नाव आहे डॉक्टर बर्डे, पण ते डॉक्टर ना थांबले ना गाडीमधून उतरले। जर ते उतरले असते तर ह्या म्हातारीचा जीव वाचला असता। हे पहिलंच केस नाहीये, अशा 8 केसेस आमच्या समोर इथं झालेले आहेत। एकदा आम्ही जेव्हा आलो होतो एका पेशंटला घेऊन, तेव्हाही इथे एकही डॉक्टर आम्हाला मिळाला नाही। एक डिलिव्हरी बाई ऑपरेशन थिएटर मध्ये पडून होती, ती ओरडते तरीही एकही डॉक्टर नव्हतं। तिथे नर्स तिची डिलिव्हरी करत होती। आम्ही जेव्हा मेन मॅडमांना फोन केला तेव्हा ती मॅडम इथे आली। अशा आपला हा सिव्हिल हॉस्पिटलचा कारभार चालू आहे आणि आज आम्हाला यासाठी सगळं सांगावं लागतंय, कारण परत पुन्हा असं व्हायला नको। जर हे डॉक्टर आज थांबले असते तर ह्या बाईचा जीव इथं वाचला असता, पण ह्या डॉक्टरांचा हलगर्जीपणामुळे हे सगळं झालेलं आहे। रोहित शर्मा, विराट कोहली या अनुभवी तसेच माजी कर्णधारांच्या जोडीने ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात नाबाद 1.5 शतकी भागीदारी करत टीम इंडियाला 9 विकेट्सने दणदणीत विजय मिळवून दिलाय। ऑस्ट्रेलियाने भारताला सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये विजयासाठी 237 धावांचं आव्हान दिलं होतं। भारताने हे आव्हान 38.3 ओव्हरमध्ये 1 विकेटच्या मोबदल्यात सहज पूर्ण केलं। भारताने ही मालिका 1-2 ने गमावली, मात्र रोहित आणि विराट या दोघांनी केलेल्या भागीदारी चाहत्यांची मन जिंकली। बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी चेंबूरच्या मातोश्री रमाबाई आंबेडकर उत्कर्ष संघ येथे कठीण चिवरदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। सकाळी 8:30 वाजता सुरू झालेला हा कार्यक्रम संध्याकाळी 5 वाजता संपन्न झाला। यावेळी बौद्ध धम्माचा सार सांगणारे अनेक उपक्रम राबवण्यात आले, तर यावेळी भारताव्यतिरिक्त 5 बौद्ध देशांचे बौद्ध भिक्खू उपस्थित होते आणि त्यांनी कठीण चिवरदानाचे महत्त्व सांगत बौद्ध उपासकांना मार्गदर्शन केले। आपल्याला या सद्धम्माच्या वाणीतनं जे काही वैभव स्थापित करता येतं, तर या जगामध्ये बुद्ध जयंतीपेक्षा हा पवारण्याचा, वर्षावा समाप्तीचा, कठीण चिवरदानाचा, आषाढ पौर्णिमेला वर्षाशाटिका देऊन भिक्षूंना कसं आमंत्रित केलं, भिक्खूंना, उपासक उपासिका, भिक्खू आणि भिक्खुणी, उपासक उपासिकांनी या ठिकाणी या कठीण दानाची उत्पत्ती करताना, कठीण चिवराची उत्पत्ती करताना सुरुवातीलाच जे वर्षाशाटिका दान करून भिक्षूंना निमंत्रित केले आणि या ठिकाणी भिक्षूंनी 3 महिन्याचा वर्षावास केला। हाताचा फोड झाल्यावर ना कसं जपताय तुम्ही, तसं आमच्या भिक्षूंना या ठिकाणी 3 महिने या विहारामध्ये तुम्ही चांगला
त्यांना अन्न, वस्त्र, निवारा आणि औषध या चारही गोष्टींची परिपूर्णता या वर्षावासात उपासक उपासिकांनी दान देऊन जो काही पुण्यकर्माचा साठा संग्रहित केला, या 3 महिन्यात भिक्षूंनी जे काही शिकवलं असेल, तुम्ही रोज या विहारामध्ये येत होता का? येत होता ना? तो वर्षावास हा 3 महिन्याचा किंवा 4 महिन्याच्या या कालखंडामध्ये हे ज्ञान आहे ना, बोधी ज्ञान भगवान बुद्धांचं धारण करून लोक किती वैभवशाली होत, ते श्रोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अर्हत्व प्राप्त करत. बुद्धांचा मार्ग सांगत संगीताच्या माध्यमातून प्रबोधन करणारं डिवाइन सरेंडर या अल्बमचा प्रकाशन सोहळा 24 ऑक्टोबरला चर्चगेट येथील इरॉस येथे आयोजित करण्यात आला. या गाण्याचं गीत राज्याचे माजी समाज कल्याण व विशेष सहाय्य मंत्री राजकुमारजी बडोले यांनी लिहिलं आहे. याचं कंपोजिशन सुप्रसिद्ध बुद्धिस्ट गायक पावा यांनी केलं असून त्यांच्या मधुर आवाजात त्यांनी या गाण्याला आपला आवाजही दिलाय. तर या गाण्याचे चित्रीकरण सुप्रसिद्ध अभिनेता, मॉडेल आणि बौद्ध प्रवचक गगन मलिक यांच्यावर करण्यात आले. या गाण्याचा काही भाग थायलंडमधील आशियाच्या सर्वात मोठ्या स्टुडिओमध्ये शूट करण्यात आलाय. अनेक दिग्गज कलाकारांनी मिळून संयुक्तरित्या निर्माण केलेल्या या कलाकृतीला उपस्थित मान्यवर आणि प्रेक्षकांकडून देखील भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. आज ये डिवाइन सरेंडर बहुत ही अच्छा एल्बम रिलीज़ हुआ है, जिसमें थाईलैंड, श्रीलंका के सभी महानुभावों ने साथ दिया है. मैं उनका भी आभार व्यक्त करता हूं कि हमारे मित्र बडोले जी को जो इतना अच्छा लिखते हैं, उनकी खूबी दुनिया के सामने आए, खास करके महाराष्ट्र और भारत के सामने कि एक अच्छे कलाकार, एक राजनीति में भी इतने अच्छे कलाकार होते हैं. तो मैं इस डिवाइन सरेंडर के लिए बहुत बहुत उनको बधाई देता हूँ और अपेक्षा करता हूँ कि ये एल्बम खूब चले, बहुत लोगों को पसंद आएगी. बहुत अच्छा गाया भी है आपने, आपकी एक्टिंग भी देखी हमने और म्यूज़िक भी बहुत अच्छा है, तो ज़रूर ये लोगों को बहुत अच्छा लगेगा. मेरी बहुत बहुत शुभकामनाएं आपके साथ. धन्यवाद माननीय मंत्री जी, आपने बहुत बड़ा काम किया. इस काम के साथ आपको सहायता दिया है बडोले जी, हमारे एक्स मिनिस्टर साहब ने, और पावा जी और बाकी जितने भी टेक्निकल टीम. Appreciate and bless you all who gave this their service and their timing, their creativity to develop this divine surrender. I wish you all, may the triple gem bless you. Thank you. बडोले सर ने जो इनका लिरिक्स लिखा है वो भी बहुत सुंदर है, और स्पेशली पावा जी ने इसको गाना किया, पूरे दिल से वो गाना गाया है. और एक्चुअली उसका म्यूज़िक भी जो है, जो थाईलैंड में स्टूडियो में उसको रिकॉर्ड किया गया है, वो एक्चुअली वन ऑफ द बेस्ट एक्चुअली ये गाना बना है. पूरे दिल को छू लेने वाला ये गाना है. गगन मलिक जी ने उनका जो परफॉर्मेंस है बहुत अच्छा दिया है. बुद्धा का मैसेज स्प्रेड करने के लिए ये अभी तो हिंदी में गाना बना है, और जल्दी ही बाकी लैंग्वेज में भी ये गाना बनाया जाएगा. मैं जब म्यूज़िक बनाता हूँ, इट्स अबाउट पीस, और ग्रेटेस्ट बुद्धा म्यूज़िकल मेडिटेशन ऐसा नाम देते हैं हम लोग. एंड बुद्धा's म्यूज़िक इज़ नॉट जस्ट म्यूज़िक, इट इज़ मेडिटेशन. और हम हर एक ट्रैक जो कंपोज करते हैं, ये वर्ड्स हैं, सो पावरफुल वर्ड्स ही गिव मी, और मुझे बहुत आसान हुआ. मुझे ये ट्यून इमीडिएट आई. मैंने जब सिर्फ वो गाना देखा, पेपर देखा, तभी मुझे ट्यून आई थी. और हम लोग ऐसे ही काम करते हैं. दिस इज़ फॉर ग्लोबल पीस, इनिशिएटिव फॉर ग्लोबल पीस. मुझे ऐसे लगता है कि जितने भी भगवान हैं उनकी जिम्मेदारी जो है मेरे कंधों पर ही है. इतने सारे रोल जो हैं वो कर सकता हूँ. मुझे लगता है कि इस पूरे विश्व को जिस दौर से ये गुजर रहा है, और केवल शांति की ज़रूरत है. हमें बुद्ध चाहिए, युद्ध नहीं चाहिए. बाबा साहब बड़े ही दूरदर्शी थे. उन्होंने पहले ही देख लिया था कि इससे बड़ा धम्म दुनिया में कोई नहीं हो सकता
ये माने या ना माने, आज से 50 साल बाद, 100 साल बाद ये भारत ही नहीं, ये पूरा विश्व बौद्धमय होगा। ये उनकी सोच थी, आप ये बात का ध्यान रखें। So the launch of this Divine Surrender is very special. I have to thank Mr. Padole, Pawaz, Malik, and all of the staff that to make this project come to life. I'm a little bit very proud that Thailand is the place that you have to play a small part in this project as well. You see, the music is a means to communicate the teaching of Lord Buddhas to the publics. They are doing their part already, so it is our duty to spread the words and the song to everywhere. And I do hope that we're going to have, now we have a Hindi version, going to be a Thai version, and so that डिव्हाइन सरेंडर ही एक संकल्पना जी आहे, भगवान बुद्ध त्यांचा तो धम्माचा विचार आहे. धम्मपदामध्ये त्यांनी जे विचार सांगितले आहेत, हा संपूर्ण विचारच स्वतः भगवान बुद्ध जसे म्हणतात अत्तदीप भव, तू स्वतःचा दीप हो, तू स्वतःचा मार्गदाता, तू स्वतःचा मुक्तिदाता. कोणता ईश्वर, कोणताही देव तुला हे नाही, तुझा आचरणच हा तू खरा मोक्षाचा मार्ग आहे. आणि हे डिव्हाइन सरेंडर म्हणजे कोणत्याही ईश्वराला, कोणत्याही देवाला, कुणालाही सरेंडर न जाता तू स्वतःला सरेंडर हो, स्वतःला आतून पहा, अप्पदीप भव. तर तो विचार या गाण्यातून आलेला आहे आणि म्हणून याचं नाव डिव्हाइन सरेंडर, म्हणजे एकदम शुद्ध आचरणावर भर दे अशा पद्धतीचा हा विचार या गाण्यातून आलेला आहे आणि म्हणून याचं नाव डिव्हाइन सरेंडर असं आलेलं आहे. मैं हूं ना, जाने भी दो यारो यांसारख्या चित्रपटांसह अनेक भूमिकांमधून प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे ज्येष्ठ विनोदी अभिनेते सतीश शहा यांचं मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात आज निधन झालंय. किडनीच्या आजारामुळे ते त्रस्त होते. 74व्या वर्षी या अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला. 4 दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या या अभिनेत्याच्या जाण्याने भारतीय चित्रपटसृष्टी आणि दूरदर्शन क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पर्व संपल्याची भावना व्यक्त होत आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी.